जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 1 जुलै इसवी सन 1649 राजे मोरेश्वरांच्या दर्शनासाठी. फत्ते खानच्या पराभवानिमित्त राजे बेलसर पासून जवळच असलेल्या मोरगावच्या मोरेश्वरच्या दर्शनासाठी आले व या निमित्ताने त्यांनी या देवस्थानाला 6 बिघे जमीन अर्पण केली. 1 जुलै इसवी सन 1663 छत्रपती शिवरायांनी सिंधुदुर्ग किल्ल्याजवळील वेंगुर्ला हे बंदर ताब्यात घेतले. 1 जुलै इसवी सन 1681 बऱ्हाणपूरच्या लुटीनंतर परत येताना छत्रपती संभाजी महाराज आपल्या सैन्यासह सुरतेपासून 5 कोसाच्या प्रदेशात थांबले. त्यांनी तो प्रदेश लुटून गाडियापूर शहराला आग लावली. इतक्यात औरंगजेबाने बऱ्हाणपूरच्या सुभेदाराची बदली करून त्या जागी खान जमात याजला दिनांक 1 जुलै 1681 रोजी नेमण्यात आले. औरंगजेब बऱ्हाणपूरला आपल्या लव्या जमानीशी दिनांक 13 नोव्हेंबर 81 रोजी पोहोचल्यावर सुद्धा मराठ्यांनी आपली आक्रमक चढाई चालूच ठेवली. ते बऱ्हाणपूर आणि भोवतालच्या प्रदेशांची नासधूस करीतच होते. बऱ्हाणपुरातील राजवाड्यात लागून असलेल्या कोठारास आग लावणे, लाल बागेजवळच्या लुत्फुल खान कोका यांच्या तळावर डाका घालणे आणि तेथील मालमत्ता लुटणे हे प्रकार मराठ्यांनी केले. 1 जुलै इसवी सन 1693 छत्रपती संभाजी राजांच्या मृत्यूनंतर मोगलांकडे गेलेला सिंहगड पुन्हा स्वराज्यात सामील. 25 जून 1693 रोजी नावजी बालकवडे आणि विठोजी कारके यांनी निवडक माणसे घेतली आणि ते राजमाचीवरून निघाले. पावसाळ्याचे दिवस, त्यात अंधार अशा स्थितीत मराठी रान तुडवत सिंहगड नजीकच्या जंगलात येऊन पोहोचले आणि योग्य संधीची वाट पाहत 5 दिवस दबा धरून बसले. मध्यरात्री नावजी शिड्या व दोर बरोबर घेऊन सिंहगड चढू लागले. अवघड मार्गांनी खाचा खळग्यातून ते तटबंदीच्या खाली आले, परंतु किल्ल्यावर मोगलांचे गस्त सुरू होती आणि पहारेकरी सावध होते, त्यामुळे मराठ्यांना तटाला शिड्या लावता आल्या नाहीत. सूर्योदय झाला तेव्हा किल्ल्यावरील गस्तवाले वेळ संपून नवे लोक गस्तीसाठी आले. या लवचिक संधीचा फायदा घेऊन नावजींनी शिड्या तटाला लावल्या आणि ते मावळ्यांसह सिंहगडावर आले. मराठे सैनिकांनी त्या बाजूचे पहारेकरी गुपचूप कापून काढले. अकस्मात हल्ला झाल्याने मोगलांची फार हानी झाली. मराठे किल्ल्यावर आले आहेत अशी चाहूल जरी किल्लेदाराला लागली असली तरी तो सावध झाला आणि मोगल सैन्याने एकवटून नावजींच्या लोकांवर हल्ला चढवला असता, पण नावजींनी त्यांचे काम चोख बजावले होते. पावसाळ्यातल्या धुक्यामुळे लांबवरून काय चालले आहे ते दिसत नव्हते. नावजींचे धैर्य बघून विठोजी कारकेंना हुरूप आला. ते यावेळी तटाखाली योग्य संधीची वाट बघत थांबले होते. तेही शिड्या लावून वर आले. आत मराठ्यांचे सर्व सैन्य गडावर पोहोचले होते. हर हर महादेव च्या गजरात सिंहगड परत एकदा स्वराज्यात सामील झाला. या पराक्रमाची दखल घेत स्वतः राजाराम महाराज यांनी पत्राद्वारे दखल घेऊन नावजी बालकवडे यांच्यावर कौतुकाची थाप दिली. सिंहगडाच्या दुसऱ्या सिंहाने गड पुन्हा स्वराज्यात आणला. मराठ्यांची पुन्हा अस्मानी फत्ते झाली. 1 जुलै इसवी सन 1737 चिमाजी अप्पाने आपली निवडक माणसे ठाणे सर करावयास पाठवून त्यांनी 26 मार्च 1737 रोजी ठाणे पोर्तुगीजांपासून जिंकून घेतले आणि तिथून वसईवर हल्ला करण्यासाठी चांगला बंदोबस्त ठेविला. 3 एप्रिलला पारसिक घेतले. बेलापूर 28 एप्रिलला पडले. तसेच वसईजवळील धारावी व कल्याणजवळील सांताक्रूज ही ठाणी मे महिन्यात मराठ्यांनी घेतली. पाऊस काल जवळ आला तेव्हा चिमाजी अप्पाने निरनिराळ्या किल्ल्यांवर बंदोबस्ताची खात्रीची मंडळी ठेवून व सगळी व्यवस्था चोखपणे लावून ते 1 जुलै 1737 रोजी पुण्यास परत आले. 1 जुलै इसवी सन 1710 हुशार व धाडशी भवानीबाई. शंकराजी महाडिक औरंगजेबाच्या नोकरीत कर्नाटकात असताना शाहू राजांच्या सुटकेसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब मराठी राज्य गिळंकृत करण्यास टपला होता.
साऱ्या दक्षिण प्रांतात मोगली फौजा धुमाकूळ घालत होत्या। अशा वेळी हरजी महाडिक व शंकराजी महाडिक यांनी जिंजी परिसरात स्वराज्यात ठेवण्याचा फार मोठा पराक्रम केला। त्यामुळे शाहू महाराजांनी शंकराजी महाडिक म्हणजेच आपले थोरले मेहुणे यांना 4000 मनसबदार करून आपल्या ज्येष्ठ भगिनी भवानीबाई यांना 24 गावांची सनद त्यांच्या नावे करून दिली। शाहू महाराजांचे आपल्या मोठ्या भगिनी भवानीबाई यांच्यावर अतिशय प्रेम होते। भवानीबाई या अत्यंत हुशार व धाडशी होत्या। मोगलांच्या धामधुमीत तारळे गावची झालेली वताहात 1 जुलै 1710 मध्ये भवानीबाईंनी परत उभी केली। शंकराजी महाडिक यांचे सुमारे 1728 च्या दरम्यान निधन झाले। त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी म्हणजेच संभाजी महाराजांच्या कन्या भवानीबाई सती गेल्या।